शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। बापू अविनाश बापू सगळ्यांना चेक करा। आज चेक करायला बापू मोबाईल सगळ्यांनी झाले तुम्ही मध्ये सगळी बसतो आवाज बाकी बाहेर चला मोबाईल सगळ्यांची करा प्रस्तावना करा तुम्ही 5 मिनिटांना प्रस्तावना हे जाऊया बोलणार ते ताईंचं गेले वाढ घेतली जरा शांत राहा संजय बाबू तांदळे संजय बाबू राजाबरोबर बाबू उभा राहा प्रस्तावना करा किमान 7 मिनिटाची करा 5 मिनिटाची करा बोलू नका कोणी शांत बसा आज आपण महाराष्ट्रात एकूण ज्या काही घडामोडी सध्या घडत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावरती भिडे गुरुजी यांचं मत काय आहे ते बोलणार आहेत आणि महाराष्ट्राच्या एकूण वातावरणामध्ये सध्या जे काही चाललेलं आहे त्यावरती त्यांचं भाष्य असणार आहे. सुरू करू. या पडदे काढा घेऊ त्यांना त्रास होतोय ना उजेड होतोय कॅमेरा उजेड होतोय म्हणजे प्रकाशाचा वावडा आहे विचारायचं तर बोलायचं नाही तुम्ही बोलल्यानंतर ती विचारतो तुम्ही सुरुवात करा नंतर प्रश्न विचारा. या हिंदुस्थानचा जनप्रवाह घेऊन आपल्या महाराष्ट्राचा जीवनगाडा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हाकतायत. मोठा कुशल हिम्मतवान
देशभक्त, धडाडीचा, लोकहितासाठी अखंड जागरूक असलेला असा सगळा महाराष्ट्र शासनाचा संसार ते चालवत आहेत. राष्ट्र म्हणल्यानंतर दर दिवशी नवनवीन समस्यांची पालवी समाजाच्या जीवनवृक्षाला फुटत असते. त्या समस्यांच्यावरती रामबाण उपाय योजणं हे शासनकर्त्यांचं काम चांगलं पार पाडतात. आज आपण जमलो ते समाज मनाचं मनोगत जे काही चालू असेल त्याच्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या अंतःकरणाचा, वृत्तीचा, प्रवृत्तीचा, मनस्थितीचा, ध्येयवादाचा, इच्छाकांक्षेचा, कार्यकर्तृत्वाचा, ध्येय धोरणाचा समाज बनावा म्हणून चाललेल्या कामातून जे काम आम्ही करतो त्याचा वेध घेण्यासाठी तुम्ही पत्रकार मंडळी इथं आलेले आहात. पत्रकार हा समाजाला कायम जागा ठेवणारा, दिशा देण्याची इच्छा असलेला, धोरणी वृत्तीचा, चाणाक्ष वृत्तीचा असतो. आपण जाणीवपूर्वक एकत्र आलो. आपण बोलूया. बांगलादेश राष्ट्राच्या पुढं कायम नवनवीन समस्या उभ्या राहत असतात. जवळपास 15 दिवस होऊन गेले. 15 ऑगस्ट 1947 साली पाकिस्तान उत्पन्न झाला. त्यावेळेला पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. बांगलादेश हे काही राष्ट्र म्हणून नव्हतं, पण मुजीबुर रहमान या एका स्वाभिमानी बांगलादेशीय पाकिस्तानातल्या समाजसेवकांनी सत्य स्वाभिमानाला जागून पाकिस्तानच्या चाललेल्या अकराळ विकराळ वागणुकीचा निषेध करून स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच आम्ही उभे राहतो असा आपल्या पोटातला उद्रेक जाहीर करून स्वतंत्र एक बांगलादेश नावाचा राष्ट्र जन्माला आला. त्या राष्ट्राच्या पंतप्रधान आपल्या सगळ्या बेबनावामुळं हिंदुस्थानकडे आश्रयाला आल्या. फणा काढलेल्या नागाच्या आश्रयाला काही त्याच्या फण्याची सावली चांगली पडती म्हणून एखादं बेडूक सुद्धा कधी येत नाही. त्याला कळतं की या नागाच्या फण्याच्या सावलीला पण जायला नको. त्या दुसरीकडे कुठे गेलं नाही, त्या इथंच आल्या. म्हणजे हिंदुस्थानच्या आश्रयालाच आल्या. स्वाभाविक आहे. हिंदुस्थानची परंपरा, हिंदुस्थानची संस्कृती ही जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारी अशी वृत्ती असलेला हिंदू समाज असल्यामुळं त्या आल्या आणि त्यांनी आश्रय घेतला. त्या इकडं आल्यानंतर जे पाकिस्तानमध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये या प्रतिक्रिया म्हटल्या, वास्तविक तिथली सैन्य आणि हसीना ना, हां, हे दोन्ही मुसलमान आहेत. यांचं राज्य होतं हसीनाताई, त्याही मुसलमान, आणि जे बांगलादेशात सैन्य त्याचे प्रमुख तेही मुसलमान.
परंतु अत्याचार मात्र हिंदूंच्यावरती हा जो एक मनस्वी संतापजनक प्रकार घडला आणि तो चालू आहे, त्याचा निषेध व्हावा तसा हिंदुस्थानमधल्या प्रयत्न उठत नाही आहे. निषेध म्हणजे तत्काळ ते थांबलं पाहिजे अशी भूमिका राष्ट्राच्या धुनाने घेणं आवश्यक आणि ती घेतलेली भूमिका समाजाला कळेल अशी घेणं आवश्यक होतं. ते झालं नाही. करतही असतील, कारण मोदी काय अतिशय चाणाक्ष, बुद्धिमान, कडवा देशभक्त आणि अत्यंत निस्वार्थ, निशंकशील असलेला पराकोटीचा चांगली व्यक्ती आहे. पण समाजाची अपेक्षा आहे की भारताने काहीतरी घवघवीत पाऊल उचलावं आणि हे चाललेला सगळा राडा जो आहे तो थांबावा. आपण काय करणार आहे? आम्ही आमच्या पातळीवरती सांगली जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात दिनांक 25ला कडकडीत, अति कडकडीत बंद पाळण्याचं ठरवलं आहे. तसं आवाहन करणार आहोत. आणि महाराष्ट्रातही जिवंतपणाचे हेच की लक्षणं, चैतन्याची खूण, देशप्रीती, तसं काही ठिकाणी बंद झालेत. पण अति टोकाचा कडवा बंद हिचं पाळण्याचं ठरलेलं आहे. पहिला निवेदन द्यायचं आपण. पहिला निवेदन देणार आहे मी. त्यांना निवेदन देण्यासाठी दिनांक मंगळवार 23ला जिल्हाधिकारी म्हणजे दयानिधी महाशय यांच्याकडे जाणार आहोत. मोटरसायकलनी जाणार आहोत. सांगली जिल्ह्यात. हां सांग. अर्थात महाराष्ट्रभर जिवंत अंतकरणाची उजळण माणसं आहेत. त्यांनाही वाटलं त्यांनी तिकडं पाऊल उचलावं आणि करावं. ही माझीच काय तुमचीसुद्धा इच्छा असेल त्याप्रमाणे घडलं तर आनंदच आहे. पण आम्ही जे पुकारलेलं आहे ते या जिल्ह्यापुरतं आहे. केंद्र सरकारनं अशा परिस्थितीत कशी पावलं उचलावीत असं वाटतं आपल्याला? हा? केंद्र सरकारनं अशा परिस्थितीमध्ये काय पावलं उचलावीत असं वाटतं आपल्याला? केंद्र सरकारनं निवेदनची 20 तारीख आहे, मंगळवार. 20 आहे काय? अशी पावलं उचलावी की तिथं चाललेला जो नंगानाच आहे आणि हिंदूंच्यावरती अत्याचार होत आहेत ते बटन दाबल्यानंतर दिवा लागतोय आणि बटन दाबल्यानंतर दिवा बंद होतोय. तसं पटदिशी लोकांच्या लक्षात येईल अशी पावलं उचलली पाहिजेत आणि ती उचलण्याचं कौशल्य, मनोधैर्य 101% आता भारताच्या सरकारमध्ये आहे. ते त्यांनी करावं. त्यांचे सल्लागार डोवालसारखे त्यांचे जे सैनिकी, राजकीय, राष्ट्रीय सल्लागार आहेत अशांच्याकडनं ते घेऊ शकतात. तिथल्या हिंदू बांधवांना भारतामध्ये सुरक्षितपणे आणावं अशी काय आपली मागणी आहे का? कारण तिथं आता हे ते तिथं होऊन सुरक्षित राहिले पाहिजेत. काही शंका असेल तर म्हणजे विचारा. स्थलांतर नको आई बांगलादेश हे स्थलांतर कसं? तिथंच ते सक्षम आहेत आपली लोक तिथं. जे त्रास देत आहेत त्यांचं स्थलांतर नाही, ग्रहांतर झालं पाहिजे अशा मताचे आहोत आम्ही. शेख हसीना यांना जो आश्रय दिलाय भारतानं या बाबतीत आपल्याला काय वाटतं? दरोडेखोर घरावरती आले म्हणून मालकाने स्थलांतर करायचं नसतं, त्या दरोडेखोरांना मारायचं असतं.
हसीना या भारतात आश्रयाला आल्यानंतर सर्वदूर टीका होते. हसीना या भारतामध्ये आश्रयाला आल्यानंतर सर्वदूर टीका होते त्यांच्या म्हणजे आपल्या सरकारवर. तुम्हाला काय वाटतं, त्यांचा आश्रय योग्य आहे की अयोग्य आहे? त्या ज्या हसीना इथं आल्या भारतात, त्या इथं आल्या ते योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे. एक तर ती माऊली आहे किंवा माऊलीला अडचणीत असताना मदत करणं हा आपला हिंदू धर्माचा आत्मा असलेली संस्कृती आहे. आणि दुसरी गोष्ट, याचा फायदा जगातले अन्य राष्ट्र बदमाश घेऊ नयेत याच्यासाठी ते त्याहूनही योग्य आहे त्यांना आश्रय देणं. टपलेलेच आहेत. जगामध्ये आपल्याला वाटतं कुठलंही राष्ट्र हिंदुस्थानचं मित्रराष्ट्र नाही आहे, आपला भावडेपणा आहे. बोके, लांडगे, कुत्रे हे काही जगातल्या कोणाचे मित्र नसतात. हे सगळी राष्ट्र बेकार, बदमाश. आणि हिंदू समाज याच्या वाईटावरती कायम टपून असलेली असतात असं माझं मत आहे. भारत सरकारनं याबाबत पुढचं पाऊल काय उचलावं असं तुम्हाला वाटतं? आपल्या सरकारनं पुढचं पाऊल काय उचलावं असं त्यांचं मत आहे. सरकार अतिशय चांगलं आणि देशभक्त सरकार असल्यामुळं त्यांनी काय उचलावं ते देशाच्या, धर्माच्या, राष्ट्राच्या कल्याणाची पावलं अत्यंत कठोरपणे उचलावीत. आपले शिवप्रतिष्ठान सोडले तर अन्य कुठलीही हिंदुत्ववादी संघटना या विषयावर बोलायला तयार नाही आहे. शिवप्रतिष्ठान सोडली तर कुठली हिंदुत्ववादी संघटना या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. का असं हो, होतं? हिंदुत्ववादी संघटना सोडा, या देशातल्या सगळ्या राजकारण्यांनी आपला स्वार्थ आणि हलकटपणा बाजूला टाकून देशाच्या कल्याणाचं, बांगलादेशात चालले त्या अत्याचाराबद्दल खवळून उठलं पाहिजे. पण हिंदूंच्या रक्तात देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान आणि आपल्या मातृभूमीची पोटतिरीक भावना नसते. त्याच्यामुळं सगळ्यांची तोंडी त्यांची मुखी झाली. कुठल्या पुढाऱ्याचं एखादं वक्तव्य सांगा बरं. बांगलादेशात चाललेल्या अत्याचाराबद्दल मनमोकळं कुणी बोलत आहे? अशा परिस्थितीत पंतप्रधान असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री असतील यांना काय आपण भेटणार आहे, काय त्याची विनंती करणार आहे की आपल्या तिथं असं चाललेलं आहे, इथं आता बंद होणार आहे 25 ला, त्यानंतर काय पुढची भूमिका असणार आहे आपली? पुढची भूमिका काय असेल बंद झाल्यानंतर? गोष्ट अशी बरं का, भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल आजच काही कल्पना करून चर्चा करण्यापेक्षा आपण करत राहूया, चालत राहूया, कळत राहूया आपलं म्हणणं काय आहे ते. मला एकाने विचारलं, काय ते महाराजांचं आहे? हां, महाराजांचं ते महाराज काही बोलले त्यांना अटक करा. तुमचं मत काय? मी त्यांना सांगितलं, महाराष्ट्र नावाचं एक अत्यंत जागत्या अंतःकरणाच्या लोकांचं राज्य आहे. त्या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री धोरणी, विद्वान, चांगला मनुष्य आहे, हिंमतवान आहे, देशभक्त आहे. ते काही निर्णय घेतील तोच निर्णय आमचा असणार. कुटुंब प्रमुखाचा निर्णय हा कुटुंबातल्या घटकांनी मानायचा असतो. आता उद्धवराव ठाकरे हिंदुत्वाचे अभिमानी, त्यांचे वडील ते इतकं थोर होते की गेल्या 1.5-200 वर्षात अशा प्रकारची व्यक्ती हिंदू समाजाला एकत्र आणणारी झालेली नाही आहे कोणी. 1857 सालानंतर या देशात हिंदुत्वाची ताकद उभी करणारी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचे पुत्र आहेत. त्यांचंसुद्धा मत ते बोलत नाही आहेत, त्यांनी बोललं पाहिजे. म्हणून मी त्याला म्हणलो, अरे उद्धवराव की एकनाथराव बोलतील, कल्पित असतील, तेच आपलं मत, दुसरं काय मत असणार आहे आपलं? असणार नाही. कुटुंब प्रमुखाचं मत ते आपलं मत. कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे? कुठल्या मुद्द्यावर बोलत नाहीत असं तुम्हाला वाटतं? ते सगळ्याच मुद्द्यावरती बोलतात. तुम्हीच एकदा कधीतरी जाऊन सगळेजण भाडे खर्च देतो त्यांना बांगलादेशबद्दल काय मत आहे ती विचारा. म्हणजे अगदी
निखळ काय ते कळेल. फक्त त्याला याच विषयावर बोलायला वेळ नाही आहे. त्याला याच विषयावर बोलायला वेळ नाही आहे. सगळे विषय बोलतात ते. अहो कोण तसं नाही आहे, सगळेच तसे आहेत. हा. एकाच तळ्यातले मासे. दुर्दैवाची गोष्ट बांगलादेशच्या आता चाललेल्या हलकटपणाबद्दल हे सगळ्या पक्षांनी आपलं सगळं मतभेद फेकून देऊन एक मताने उभं राहायला पाहिजे. ते उभे राहत नाहीत. ही देशाची दुर्दैवाची गोष्ट आहे. अं, 25 तारखेला फक्त बंद असणार आहे का मोर्चा वगैरे असेल काय? बंद असेल का फक्त मोर्चा वगैरे असेल 25 तारखेला? नाही, फक्त बंद असेल. आम्ही निवेदन द्यायला जाऊ हा. ते जमावानी जो, परंतु बंद मोडतोड फोड बोंबाबोंब हे आम्हाला मान्य नाही. आपण आपल्या घराची मोडतोड फोड करायची, त्यात काय तथ्य? ज्या मुद्द्यावरती सगळा समाज एकत्र यायला पाहिजे त्या मुद्द्यावरती विकल्प घडवणारं काही करताच कामा नाही. महाराष्ट्राबद्दल गाझ्याबद्दल इस्रायली लोकांच्या दुमत नाही. एक एक बियालं निघत नाही. इस्रायलची जी पावलं पडतायत ती इस्रायली समाजाला सगळ्यांना मान्य असतात. तसं बांगलादेशच्याबद्दलचं जे काही धोरण, मग केंद्रात कोणाची सत्ता असो, हे त्या सगळ्या पक्षांना मान्य पाहिजे. मनुष्य जिवंत राहावा याच्याबद्दल दुमत असू शकतं का? आणि ते कशा श्वासोश्वासामुळं काय ह्याच्यात काही दुसरा मुद्दा असू शकतो. हा श्वासोश्वास चालू राहायला पाहिजे म्हणजे जिवंत राहतात. ह्याच्याबद्दल मतमतांतर असू शकत नाही. तसं बांगलादेशच्या धोरणाबद्दल देशाचे जे नेते आहेत, नरेंद्र मोदी काय, या अधिष्ठित सरकार काय, त्याच्याशी दुमत असताच कामा नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की 76 वर्ष या देशाला राष्ट्र म्हणून उभं राहायला लागून, स्वतंत्र राष्ट्र म्हणून आमचं देशाच्या संबंधातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरती दुमत असतं. कारण आम्ही सगळे हिंदू लोक, बहुतांश हिंदू लोक, स्वार्थापेक्षा ज्यांना काही कळत नाही, आपला कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय, उपकारक काय, मार्ग काय, ज्याला काहीच कळत नाही, अशा माणसाचं नाव हिंदू म्हणावं इतक्या लायकीचं आपलं राष्ट्रीयत्व आहे. देश हा देव असे माझा, हे आमचं अंतःकरणातलं ब्रीद असायला पाहिजे. स्वार्थ हा देश असे माझा, आणि निर्णय पक्षांचे नेतेसुद्धा तसेच, हे दुर्दैव आहे. हा कोण बियाला नाही कोणी. देशाचा प्रश्न निघाल्यानंतर सगळं फेकून देईन असं म्हणणारा माणूस नाही आपल्याजवळ. भगवंताच्या कृपेने लागोपाठ तिसऱ्यांदा मोदी आलेत. ही परमेश्वराची कृपा आहे या मातृभूमीवरची, दुसरं काय म्हणायचं. अहो कल्पना करा, 1914 साली मोदी आलं नसतं तर त्या काळची परिस्थिती राजकीय फार बेकार होती. भगवंताची कृपा म्हणून हे लेकरू त्यांच्या आईने जन्माला घातलं ते आपल्याला उपयोगी पडलं. मोदी गुरुजी, बलात्काराची घटना कलकत्त्यामध्ये घडली, एका मुलीवर बलात्काराची घटना घडली. त्या बाबतीत तिथलं सरकार तेवढं गांभीर्याने काही घेत नाही. देशामध्ये असे प्रकार वारंवार घडतात. त्या बाबतीत काय आपली भूमिका असणार आहे? काय म्हणजे आपल्या देशामध्ये बलात्कार हा प्रकार इतका केळसवाणा वाढत चालला आहे, त्याच्याविषयी अतिशय कठोर भूमिका पाहिजे. बंगालमध्ये जे चाललं आहे आत्ता, आपल्या माताजी माताजी म्हणजे आई आहेत त्या, म्हणून मी माताजी म्हणलो. ममताजी काय करतायत ते करू देत.
परंतु एखाद्या स्त्रीवरती बलात्कार होणं, मी केवळ बंगालमधल्याबद्दल बोलत नाही, हो, थोडं सविस्तर बोलू का? दूध खेळत असताना, दुसऱ्यांदा दूध खेळताना शेवटी युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावली. द्रौपदीला पणाला लावली आणि महानीच शकुनी बरोबर जे दान पडलं ते कौरवांच्याच बाजूने पडलं. सगळीच दानं कौरवांच्या बाजूने पडत होती. तशी तो दुर्योधन बोलला, हे टाळ्या वाजवल्या, त्याले तिला जिंकला, पण तुझा ती आमची झाली, तिला आणा, ती आपली भटकी आहे, ती आपली दासी आहे. ते स्त्रीधन आपला आहे. तो दुःशासन जातो आणायला. ती येत नाही, ती रजस्वलावस्थेत असते, येत नाही. तिला खेचून घेऊन ये असं म्हणल्यानंतर तो दुःशासन नीच तिच्या डोक्यावरचे केस धरून मेलेलं कुत्र फटफट रणावं तसं तिला तो आणतो ओढत. राज्यसभेत दूध चालले, त्याच्यावरती द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, सगळे बसलेत. एक भीम फक्त तो उठला आणि म्हणला, बाहूचे संभ्रत खराबी सहदेवा अग्निमाने, सहदेवा उठ, पेटे पलटे घेऊन ये, या भडव्याचे हात जाळतो, याला जिवंत ठेवत नाही. कोणत्याही स्त्रीवरती बलात्कार म्हणजे स्त्रीवरती नाही, मातेवरती बलात्कार. या देशातली नाही, जगातली कोणतीही स्त्री ही हिंदूंना भारतमाते समान आहे. ही श्रद्धा हिंदूंच्या अंतःकरणात जर असेल, हे कुठलीही स्त्री हे भारतमातेचं प्रगट रूप आहे. मग तिच्याशी कसं वागायचं? आई ती नाही आहे ही तर बोंब आहे. आमच्या स्वातंत्र्यदिनी आम्ही झेंडावंदन करतोय, सवरतोय, पण भारतमातेचं स्वातंत्र्य साजरे करतोय ती अशी पोटतिडीक मातृत्वाची श्रद्धा भावना असलेली माणसं नाही आहे. पराविया नारी रखमाई समान हे गेले नेमून ठाईचेची, जाई तू माते नकरिसायासा आम्ही विष्णूला सनवयसे. त्या तुकारामांच्या वाईटावरती असलेली माझ्यासारखी काही हलकट माणसं त्या काळात असतील आणि ते हो झाडाखाली, वडाच्या झाडाखाली रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा हो आपला फुटका तंबोरा घेऊन, चिपळ्या घेऊन हरिभजनात रंगले होते. कुणीतरी गावात त्या हरामखोरांनी, म्हणजे माझ्यासारख्यात जगाला हरामखोर कशाला म्हणून, एका टवाळ हलकट माणसाला तुझ्या जे तुकारामांचं मोठेपण पाहवत नव्हतं, त्या हलकटाने हा तुक्याकीची नालायक आहे हे लोकांना दाखवण्यासाठी म्हणून, कारण ते स्वतःच्या मापानेच तुकारामांना मोजत होते. तुझ्या इतके इतके पैसे देतो आणि तो रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी म्हणून भजन करत बसतो एकटाच्या झाडाखाली, जा आणि मागणं गुडघ्यान धक्का दे, त्याच्या डोक्याचं पागोटोड, त्याचा तंबोरा हिसकावून घे, म्हणजे तो तुला मारायला उठेल. म्हणून एका स्त्रीला उद्युक्त करून पैसे देऊन त्यांनी धाडली. ती गेली. तुकाराम महाराज एका अग्रेकी चित्त झाले होते. तिने हे सगळे चाळे केले. तशी मागून माय असं का करतेस, तर ती बोलते तुझ्यापासून मला भोग पाहिजे, तुझ्यापासून मला भोग पाहिजे. त्याच्यावरती तुकाराम स्फूर्त अंतःकरणातल्या भावना असणारा एक अभंग आहे त्यांचा. पराविया नारी रखमाई समान हे गेले नेमून ठाईचे, जाई तू माते नगरा सायास आम्ही विश्वास नवायचे. न देखावे म्हणजे तुझे पतन नको हे वचन दुष्टवधो तुका म्हणे तुझं पाहिजे भरतार तरी काय न थोडे झाले. शेणच खायचं असेल तुला तर काही कुत्री पडली त्यांच्याकडे जा, आम्ही विष्णुदास आहोत, हे पाप करणार नाही.
ही तुकारामांच्या अंतःकरणातली परावी आणणारी रखमाई समान कोणतीही जगातली स्त्री असो ती माझी आई आहे. ही श्रद्धा नसल्यामुळं कलकत्त्याचं प्रकरण घडतं. हे श्रद्धा नसल्यामुळं दर दिवशी वर्तमानपत्रात 4-5 बलात्काराच्या बातम्या असतात. मला असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती सुरक्षेचा योजना चांगला आहे, काही हरकत नाही, उत्तम आहे. परंतु नुसतं मानधन नाही किंवा श्रद्धाधन नाही, माय बहिणीला तिच्या शीलाबद्दल सुद्धा अभिवचन दिलं पाहिजे. तुझ्या केसाला कोणी धक्का लावला त्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागेल असं तुझ्यासाठी माझं शासन असेल. तुझा श्वासोश्वास स्वर्गात सुरू होईल, हे तर नाही राहणार. माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची प्रार्थना आहे, तुम्ही ही योजना हे करा. ह्या देशात वयाचा काय संबंध, माता भगिनींचा अशा प्रकारचा व्यवहार त्यांच्याशी करणं ही फरक, ज्याला स्वर्गवासी व्हायची तातडी आहे त्यांनीच करावा, हे लोकांच्या लक्षात येईल अशा शिक्षा पाहिजेत. आणि खरं सांगू का, शासनाने हा नियम करावा न करावा त्यांनी करावा, पण माझं स्वतःचं मत असं की लव जिहाद हा ओढा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा हलकट धंदा आहे. ते बलात्कार हा लव जिहाद जो करील, शिवछत्रपतींनी रांजाच्या पाटलाला बोलवून 3 वेळा, तिसऱ्यांदा आल्यानंतर ते म्हणले तू पाप केलंयस, मी केलं नाही म्हणला. पाप केलेस, मी नाही केलं म्हणला. तू खरं बोल, पाप केलेस. तसं म्हणला पडत नाही, चुकलं चुकलं नाही. पाप कबूल केलं, कोपरापुरचे हात गुडघ्याचे पाय धरापासून मस्तक वेगळं करा आणि याच्या देहाचे तुकडे तुकडे करून गावंदरीच्या पलीकडं कोल्या कुत्र्यानं खायला घाला. शिवछत्रपतींचा जो, कारण त्या रांजाच्या पाटलांनी दुपारी 12 वाजता सगळे शेतावरती कामाला गेल्यानंतर ती एकटीच आहे असं बघून तिच्यावरती अत्याचार केला होता. शिवछत्रपतींचे हे जे वर्तन आहे ते संबंध देशाने देवमस्तकी धरावा, तशी ही विलक्षण परावी आणणारी रखमाई समान ही साक्षात माता आहे, हे धरूनच राष्ट्र चाललं पाहिजे. याचं भारतमाता की जे घोषणेचा काय अर्थ आहे, काही अर्थ नाही. पण आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होतात अशी परिस्थिती आहे. तर बांगलादेशमधल्या घटना याच्यावर आणि खरं सांगू का, आमचे हे प्रमुख आहेत स्वामीनाथ बापू, तुम्हीच महाराष्ट्राचा त्यांनी म्हणलं होकार दिलं. सांग, मराठा आरक्षण हा मुद्दा कलीचा मुद्दा आहे. जास्त बोलत नाही, आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे. त्याच्यात प्रवेश वाघा सिंहांनी मागावा का? वाघ आणि सिंहांनी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही, निःशुल्क असलं तरी सुद्धा जावं का? एखादं ग्लायडिंग सेंटर आहे, विमान उडवण्याची कला, त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लब, माशांनी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे, जावं का? आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? सिंहानी संबंध जंगल सांभाळायचं आहे. उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात बिना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे आहेत, त्यांनी स्विमिंग क्लबमध्ये जायचं नाही, गरुडांनी ग्लायडिंग क्लबमध्ये जायचं नाही, कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात, हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल.
ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात, हे दुर्दैव आहे. कोणाला विचारायचं? ठीक आहे. आपण सर्वजण आमच्या प्रतिष्ठानच्या संदर्भात